शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सह्याद्री गिरीचा विभाग विनसे, मांदार शृंगावरी, नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे किरी. साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे शिरी, तेथे जावत रामदास विनसे, जो याचना उत्तरी. आज आपला 15व्या दशकाचा अखेरचा समास आहे. दशकाचं नावच होतं आत्मस्वरूप. त्यामुळे या आजच्या समासात 10 समासांचा थोडक्यात सारांश आपल्याला पुन्हा एकदा सिंहावलोकन जसं म्हणतो तसं करायचं आहे. जे जे विषय आपण पाहिले त्याचा पुन्हा एकदा आढावा समर्थ या समासात घेणार आहेत. त्याचं नाव त्यांनी दिलं आहे सिद्धांत निरूपण. जसं आपण परवा भूमितीच्या रायडर्सचं उदाहरण घेतलं होतं की एखादी गोष्ट सिद्ध करायची असली आपल्याला तर पायथागोरसचा सिद्धांत असं आपण म्हणतो. आणि मग तो सिद्धांत सिद्ध करण्यासाठी काय करायचं तर आपल्याला सगळ्याला पाठ आहे, कर्णवर्ग बरोबर भुजवर्ग अधिक कोटीवर्ग, आणि मग ते सिद्ध करायचं. अशा पद्धतीने काटकोन त्रिकोणाच्या पायथागोरसचा सिद्धांत आपण लहानपणी भूमितीत शिकलो. तसं आता पूर्वरंग किंवा गृहीत काय आहे ते झालं आहे. साध्य काय करायचं आहे ते पण आपल्याला कळलं आहे. साध्य काय करायचं तर आपण ईश्वर आहोत. सगळीकडे जसा ईश्वर आहे आपण त्यातच आहोत, त्यामुळे आपल्यात पण ईश्वरच आहे. म्हणजे मी मीरा नाही आहे, मी काहीतरी ईश्वर आहे, ही संज्ञा नाही आहे, ही काहीतरी ईश्वर आहे, असं सगळ्यांच्या बाबतीत ठरवणं हा खरा सिद्धांत आहे. आणि त्या सिद्धांतासाठी पूर्वतयारी काय करायची, असं एकदम कसं ठरवणार. आपल्याला नाव आहे, आपल्याला उंची आहे, आपल्याला रंग आहे, आपल्याला काहीतरी व्यक्तिमत्व आहे, आपलं घर आहे, आपलं दार आहे, आपले काहीतरी परिचय आहे. त्यामुळे आपण कसं म्हणाल मी ईश्वर आहे, किंवा प्रत्येकाला कसं म्हणाल तू पण ईश्वर आहे. तर आपल्याला काहीतरी एक ओळख आहे. आणि या सगळ्या हे सगळं गृहीत धरायचं, हे सगळं आहेच आहे. पण तरी देखील आपला सिद्धांत काय तर सर्व ठिकाणी ईश्वर आहे. तर पूर्वग्रह किंवा गृहीत हे काय आहे, आणि मग ते साध्य काय करायचं आहे, आणि मग साध्य करण्यासाठी तयारी काय काय करायची असा विचार करायचा. तर गृहीत काय आहे तर आपल्याला कळलं. हे जे सगळं आत्ता आपण बोललो हे सगळं गृहीत धरलं आहे. आपली काही उंची आहे, आपली काहीतरी वय आहे, आपलं काहीतरी ओळख आहे, हे सगळं जे की आहे ते गृहीत धरलेलं आहे. हे गृहीत धरल्यावरच आपल्याला हे सिद्ध करून दाखवायचं आहे की सगळीकडे ईश्वर आहे, मी सुद्धा ईश्वर रूपच आहे, माझं खरं खरं स्वरूप ईश्वरच आहे, असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता ते सिद्ध करण्यासाठी ह्या ज्या गृहीत धरलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीतून सार काढायचं आहे की हे खरं नाही, हे खरं नाही, हे खरं नाही, हे खरं नाही, तर हे खरं आहे, अशापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. त्याला म्हणायचं सिद्धांत करणं. आता यासाठी म्हणून आपली थोडीशी उजळणी माहिती आहे सगळ्यांना आपल्याला, पण थोडी उजळणी काय तर आपल्या असं लक्षात आलं आहे, भगवंतानी गीतेमध्ये अर्जुनाला पण ही गोष्ट सांगितली की तू काय कर, तुझा तो पहिला अर्जुनपण जे आहे ना ते आधी बाजूला कर. आत्ता तुला अर्जुनपण आहे, मी पांडवातला अर्जुन, मी धनुर्धर, मी कौरव माझ्याशी असं असं वागले आणि मला युद्ध करायचं आहे, पण आता समोर ते जे कौरव आहेत ते माझे भाऊ आहेत, तर मला आता युद्ध नाही करायचं. हे सगळं काय आहे, हे अर्जुनपण आहे. तू स्वतःला अर्जुन समजतोयस म्हणून तुझ्या या गोष्टी सगळ्या मनात येतात. तर भगवंत त्याला सांगतो की काय कर, अर्जुनपण सोड, म्हणजे मग तुझं मीचं जे खरं स्वरूप आहे ते तुला कळेल. मग तुला काय जे कर्तव्य म्हणून करायला मी सांगणार आहे त्या ते तुला पटेल. आता तू स्वतःला अर्जुन समजतोयस म्हणून या सगळ्या गोष्टी गडबडीच्या आहेत. आणि मग ते ईश्वराचं जे रूप आहे किंवा जे स्वरूप ज्याला म्हणतो आहे तो जो नियम आहे तो प्रत्येकाने आपापल्याला लावून घेतला तर मग काय काय घडेल त्या गोष्टीचा पण विचार आपल्याला करायचा आहे ना. त्यामुळे गीतेतलाच विषय समर्थांनी या समासामध्ये आपल्याला सांगितला. आता आपल्याला कळलं की आता जर आपण असं म्हटलं की मी म्हणजे ईश्वर आहे तर नेमकी अडचण कुठे येते तर आपल्या स्वतःला ईश्वर म्हटल्यानंतर आपण ज्या आपल्या या अंतःकरणात चाललेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या उपाधी आपल्याला लागतात. की मी ईश्वर आहे असं म्हटलं पण मला कळतं आहे ना तुमची सगळ्यांची नावं माहिती आहेत, तुम्ही आणि मी वेगळे आहेत माहिती आहे, तुम्ही माझ्या घरी आलेल्या आहात माहिती आहे, अशा सगळ्या गोष्टी आपल्यातले फरक जे काही आहेत ते सहज मला कळत आहेत कारण त्या अंतःकरणाला, मनाला, बुद्धीला या बाकीच्या गोष्टींचा परिचय चांगला आहे. आणि तरी देखील मी सिद्ध काय करायचं की नाही सगळ्यांमध्ये ईश्वरच आहे. याच्यासाठी आपल्या ज्या स्वस्वरूपाच्या समजुतीमध्ये अडथळे किंवा उपाधी ज्या येतात त्या माझ्या अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकाराच्या येतात.
आता या सगळ्यांना मला शिकवायचं आहे, ईश्वर आहे, ईश्वर आहे, ईश्वर आहे. मनात दुसरं केलं की नाही, सगळीकडे ईश्वर आहे. अशा पद्धतीनं या मनबुद्धी चित्ताला सुद्धा आपल्याला खरं आपलं स्वस्वरूप काय ते समजावून सांगायचं आहे. म्हणजे मग माझं मन, माझी बुद्धी, माझं अंतःकरण, असं सगळं माझं 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 जे आहे त्याला सगळ्याला आपल्याला फुली मारायला हवी की हे तुझं तुझं सगळं आहे त्याच्या तुझ्यापाशी, त्याचा काहीच उपयोग नाही याला, असं आपण पाहिलं. म्हणजे पहिली गोष्ट आपल्या या समजुतीमध्ये येणारे मनबुद्धी चित्त अहंकाराचे जे अडथळे आहेत ते आपल्याला दूर करायला हवे. दुसरी गोष्ट ज्ञानेंद्रियांची. ज्ञानेंद्रियांचं पण असंच आहे. आपली ज्ञानेंद्रिय काय आहेत, बाहेरचं ज्ञान मिळवतात आणि आपल्याला सांगतात. आपण ऐकतो, बोलतो, बघतो, हे सगळं आपल्याला इंद्रियांच्या मार्फत कळतं. ही सगळी साधनं आहेत. आणि सारखं सारखं आपण म्हणतो की ही ज्ञानेंद्रिय आपले सेवक आहेत. आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला सावध करण्यासाठी सेवक म्हणून वागता आहेत. आणि सेवक म्हणूनच त्यांनी राहिलं पाहिजे. पण होत नाही तसं, ते आपले मालक बनतात. खरं म्हणजे ते सेवक आहेत, परंतु त्यांना सगळी ओळख होते दृश्य जगाची आणि मग ते आपल्यावर राज्य करतात. आपल्याला सांगितलं म्हणजे नाही, तू माझा सेवक आहेस, मी सांगेन म्हणजे माझ्या आतली जी काही ऑर्डर आहे त्याप्रमाणे तू वागायचं. मग आपण म्हणतो ना, हात गेलाच, गुलाबजाम खायला माझा हात वाटीकडे गेलाच. हात कसा जाईल? त्या हाताला काय कळत आहे? हाताला चव नाही आहे, हाताला काही कळत नाही आहे. मी त्या हाताला असं काहीतरी म्हणते कारण मला बुद्धी आहे, मला मन आहे, त्याला मला चव माहिती आहे, रसनेला माहिती आहे. मग रसना या इंद्रियांकरवी काय काय गोष्टी करून घेते, माझी बुद्धी या इंद्रियांकरवी काय काय गोष्टी करून घेते. याचा अर्थ असा आहे की ती इंद्रिय माझे सेवक न बनता मालक बनतात. म्हणून त्यांना पण आपल्याला ती पण आड येतात, स्वस्वरूपाच्या आड. जसं आत्ता म्हटलं अंतःकरण मन बुद्धी चित्त येतं, तसंही ज्ञानेंद्रिय पण आपल्या आड येतात. आता असं आहे की आड येतात म्हणून त्यांना आपण बाजून तर ते करता येणार, कारण त्यांच्याशी आपलं अडतं. आली नाही कामवाली की आपलं किती अडतं ना. हे सेवक आपले आहेत, हे सेवक आलेले तर आपलं अडतं. तर या सेवकांना जे विषयाचं ज्ञान होत आहे त्याच्यामुळे आपली ही विषयांबद्दलची आसक्ती वाढते. ज्ञान देतात ज्ञानेंद्रिय आपल्याला आणि मग ती आसक्ती वाढवतात आपली. त्याला काही फरक नाही पडत का आपण पुढे बघणार आहोत. ही सगळी ज्ञानेंद्रिय कितीही महत्त्वाची असली तरी ती स्वरूपा इतकी महत्त्वाची नाहीत, कारण तिला आपल्याला बदलता येतात. हात मोडला दुसरा बसवता येतो, पाय मोडला कृत्रिम लावता येतो, हृदयसुद्धा बदली करता येतं. त्यामुळे ही इंद्रिय म्हणजे माझं स्वरूप नाही आहे, मी काही खरी नाही असं आपल्याला दिसतं. त्या इंद्रिय आपली सेवक आहे. ते सेवक आपल्याला बाहेरच्या जगाची ओळख करून देतात आणि आपली आसक्ती वाढवतात. आणि ती आसक्ती आपली वाढल्यामुळे आपल्याला नको नको असणारे म्हणजे जरुरीचे नसणारे असे विषयसुद्धा आपल्याला येऊन चिकटतात. काही गरज नसते, पण हे इंद्रिय आपल्याला अशा प्रकारचं करायला लावतात. काही विषयाविषयी तिरस्कार पण इंद्रियच आणतात. इंद्रियच आपल्याला सांगतात की हे नको खाऊ, हे खा. म्हणजे एखादी गोष्ट नको आणि एखादी गोष्ट हवी हे इंद्रिय आपल्याला सांगतात, ठरवतात. या दृष्टीने विचार केला तर ते इंद्रिय म्हणजे पण माझ्या स्वरूपाच्या आड येणाऱ्याच गोष्टी आहेत. मनबुद्धी अंतःकरण जसं आड येतं तसं इंद्रिय पण आड येतात. तिसरी गोष्ट अशी आहे की आपण एकीकडे काल पाहिलं सच्चित आनंद असं जे रूप आपण पाहिलं, शारदेच्या निमित्ताने आपण पाहिलं, तर त्याला जे मी असं म्हणायचं तर खरोखरच ब्रह्माला उद्देशून किंवा ह्या स्वस्वरूपाला उद्देशून अहम ब्रह्मास्मी असं सारखं सारखं आपण स्वतःला म्हणायला पाहिजे की मी म्हणजे काय आहे तर मी ब्रह्मस्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे असं म्हणायला पाहिजे. पंचप्राण आपले असतात. आता ते म्हणू शकत नाही, कुठे कुठे अडचणी येतात. जसं ज्ञानेंद्रियाची अडचण येते, अंतःकरण मन बुद्धीची अडचण येतं, पंचप्राणांची पण अडचण येते. आपल्याला सगळ्यांना 5 प्राण आपले माहिती आहेत. त्या 5 प्राणांचं कार्य पण आपल्याला माहिती आहे. आपलं श्वासोश्वास जो चालतो आहे तो प्राणशक्तीमुळे चालतो आहे. ती प्राणशक्ती आहे आपल्याजवळ, म्हणून श्वास घेणं उच्छ्वास टाकणं आणि ते 24 तास झोपलं असलो तरी चालू आहे, त्याला सुट्टी नाही आहे असं आपण पाहतो. अपान जे आहे त्या अपानामुळे मलमूत्राचं निस्सरण होतं. उदाहरण आहे त्याच्यामुळे आपल्याला उत्साह वाटतो, शक्ती येते. असं पंचप्राणांची कामं आहेत. व्यानामुळे हृदयाचं स्पंदन आपल्या नीटपणाने होतं किंवा रसरक्ताचं जे काही निर्मिती आहे ती पण त्या व्यानामुळे होते. आणि अन्नाचं पचन होतं ते समानामुळे होते. हे जे पंचप्राण आहेत, आता योगशिक्षक असल्यामुळे ह्याच्यात काही फार जायला नको आहे खोलामध्ये, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या पंचप्राणांच्या कार्यामुळे हे सगळं हे पंचप्राण करतात. म्हणजे मगाशी जसं आपण ज्ञानेंद्रियांनी बाह्य गोष्टीची ओळख आपल्याला होते असं म्हटलं, तसं या आतल्या पंचप्राणांनी आतल्या ज्या सगळ्या क्रिया आहेत त्या हे पंचप्राण नीटपणाने करत असतात. आपल्याला काही त्यांना ऑर्डर द्यायला लागत नाही.
आपल्याला ज्ञानेंद्रियाला ऑर्डर द्यायला लागते, डोळे मिटा किंवा बंद उघडा हे सांगावं लागतं. ह्या पंचप्राणाला आपल्याला अशी ऑर्डर द्यावी लागत नाही, ते आपापलं कार्य करतच असतात. ते जर अकार्यक्षम ठरले तर मग जी काही गडबड व्हायची ती आतल्यात होते. आणि दुसरं म्हणजे आता प्रगत विज्ञान आपल्याला असं पण सांगतो की ह्याच्यात समजा काही गडबड झाली तर आत्ता म्हटलं तसं ट्रान्सफरसुद्धा सगळं करता येतं. त्यामुळे तसं काही फार मोठं अडचण होते अशातला भाग नाही. पण त्या पंचप्राणांच्यामुळे स्वस्वरूपापर्यंत आपल्याला जाता येत नाही. ते पंचप्राण म्हणजे माझं काही खरं स्वरूप नाही आहे, ज्ञानेंद्रिय खरं स्वरूप नाही, अंतःकरण मन बुद्धी चित्त हे खरं स्वरूप नाही, पंचप्राण हे सुद्धा माझं खरं स्वरूप नाही. किंवा शरीराचे जे आपण 7 धातू म्हणतो, या 7 धातूंनी आपल्याला आकार प्राप्त झालेला आहे. अस्थि मांस वगैरे वगैरे सगळे रक्त, या सगळ्या ज्या 7 गोष्टी आहेत त्या 7 गोष्टींमुळे आपल्याला आकार मिळालेला आहे, शरीर आपलं तयार झालेलं आहे. पण हे म्हणजे काही मी नाही. याच्यात बाबतीत पण असंच होतं की आपल्याला ते बदली करता येतं ना, त्यामुळे ते म्हणजे काही मी नाही. अगदी हल्ली खूप जाड्या व्यक्ती असतात, ते मांससुद्धा म्हणे काटून त्यांना बारीक करता येतं, असे पण आता शोध लागलेले आहेत. हाडं तर जोडता येतात. तर सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यात विज्ञान असं काही पुढे गेलेलं आहे की सगळ्या गोष्टी ह्या करता येतात. त्यामुळे ते पण माझं खरं स्वरूप नाही. सगळं जे स्थूल शरीर आहे किंवा आपण आणखीन एका पद्धतीने आपण कोशांचा विचार करतो, अन्नमय कोश किंवा पार अगदी आनंदमय कोशापर्यंत, या सगळ्या कोशांचा विचार केला तरी पण आपल्याला हे कळतं की हे सगळं जे काही पंचकोशात्मक शरीर आहे हे काही माझं खरं स्वरूप नाही आहे. आता संबंध आत्मदशकामध्ये आपल्याला या स्वस्वरूपाबद्दलच सगळा विचार करायला लागला. आणि आत्ता पण आपण एक 10 मिनिटामध्ये आढावा म्हणून घेतलं तसं लक्षात आलं की त्या स्वस्वरूप दाखवता येणार नाही आहे. पण यातलं कुठलं स्वस्वरूप नाही. कितीही महत्त्वाचं असलं, ज्ञानेंद्रिय महत्त्वाचे आहेत, कर्मेंद्रिय महत्त्वाचे आहेत, पंचप्राण महत्त्वाचं आहे, अंतःकरण मन बुद्धी चित्त सगळं महत्त्वाचं आहे, अगदी महत्त्वाचं आहे देहाच्या दृष्टीने. पण ते म्हणजे माझं स्वरूप आहे का, तर ते म्हणजे माझं स्वरूप नाही. मग आता काय करायचं? अगदी भावभावनांच्या सुद्धा ह्याचा तू विचार केला, राग लोभ मदवत्सर वगैरे वगैरे, तरी त्यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला म्हणजे त्याला महत्त्व नाही अशातला भाग नाही, त्याला महत्त्व आहे. आपण देहधारी आहोत त्यामुळे यासुद्धा सगळ्या गोष्टीला महत्त्व आहे. इतकं कशाला, एखाद्या रोगावर एखादं औषध दिलं जातं, त्याच्यावर लिहिलेलं असतं की याच्यात विष आहे, पण तरी देखील त्याचा जो योग्य पद्धतीने वापर केला किंवा ॲलोपॅथीच्या कुठल्याही गोळ्यांचा विचार केला तरी तेच आहे. योग्य पद्धतीने वापर केला तर तो उपचार म्हणून आहे, पण त्याचं प्रमाण चुकलं तर ते विष समानच आहे असं आपल्याला दिसतं. अगदी तसंच आहे की क्रोध थोडासा यायला हवा. समर्थ ज्यामुळे बुडाला औरंग्या पापी म्लेंचे संहार झाला, तो समर्थांना क्रोध आला म्हणूनच ते म्हणू शकले, आणि तसा यायला हवा. आपल्या देशावर धर्माबद्दलचं जे प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी माणूस रागवला पण पाहिजे. त्यामुळे ह्या पण गोष्टी अनावश्यक आहेत असं नाही. ह्या सगळ्या जरी षड्रिपू त्यांना म्हटलं असलं तरी तो रिपूसुद्धा आवश्यक आहे, पण ते म्हणजे मी नाही. या गोष्टी जरी आपल्याला सगळ्या दृष्टीने समर्थांनी विचार करून आपल्याला सांगितलं की हे सगळं योग्य प्रमाणात योग्य मर्यादेत सगळं लागतं. हे सगळे जे सेवक वर्ग आहे यांच्याकडून काम पण करून घ्यावं लागतं. त्यामुळे आपण स्वरूप कसं आहे ते ओळखायचं आणि ते ईश्वर स्वरूप आहे या पद्धतीनं ते आपल्याला खरं स्वरूप काय आहे ते लक्षात घ्यायचं. पुन्हा असंच की ते कसं आहे तर शब्दात व्यक्त करता येत नाही. उपनिषदांपासून अनेकांनी आपल्याला सांगितलं की हे समजून घ्यायची गोष्ट आहे, हे जाणीवेतली गोष्ट आहे. हे काय नाही ते सांगितलं, काय आहे ते जास्त त्यांनी समजून घ्यायचं आहे. असा सगळा सिद्धांत मांडण्यासाठीचा केलेला उद्योग सगळा समर्थांनी. आणि आता आजच्या समासातसुद्धा ते सिद्धांत निरूपण सांगणार. म्हणजे काय तर जाता जाता परवा आपण 3 प्रकारच्या प्रचिती पाहिल्या. वेदांमधली प्रचिती पाहिली की शास्त्र आपल्याला काय सांगतं ते पण आपल्याला पाहिलं की जे आत्ता आपण एवढं सगळं वर्णन केलं हे शास्त्राच्या संतांच्या ग्रंथाच्या आधारानं केलेलं वर्णन आहे. त्यामुळे त्याला त्यांनी प्रचिती घेतलेली आहे. आपल्याला ही गोष्ट पटते की खरंच आहे हे म्हणजे स्वरूप नाही, हे म्हणजे स्वरूप नाही असं आपल्या लक्षात येतं. त्यामुळे ही झाली आपली शास्त्र प्रचिती. दुसरी आपली गुरु प्रचिती असते की थोडासा सद्गुरूंवरती ज्यांचा विश्वास असतो त्यांना हे कळतं की आपण खोलात शिरायचं नाही, सद्गुरूंनी सांगितलं ना म्हणजे बरोबर, कारण त्यांनी त्याची प्रचिती घेतलेली असते. म्हणून त्याला आपण सिद्धांत असं म्हटलं की सद्गुरूंनी त्यांच्या उपासनेनी त्यांच्या साधनेनी जी काही गोष्ट स्वतः प्राप्त केलेली आहे ती तशीच्या तशी शिष्याला दिलेली आहे. तर शिष्याने त्या गुरु प्रचिती म्हणून ती स्वीकारायची. पण तरी देखील माणूस असा आहे ना की ते सगळं असं इतक्या इझिली स्वीकारतो असं नाही. धादांत त्याला स्वतःची प्रचिती लागते. मला अनुभव यायला पाहिजे, मी अनुभव घेतल्याशिवाय कसं मला पटेल
असा एक माणसाचा, त्याला म्हणायचं धादांत. म्हणजे वेदांत, सिद्धांत आणि धादांत. तर सिद्धांत जरी आपण सांगितला तरी देखील मला ते पटलं पाहिजे, हे जे आहे त्याच्याचे धादांत लागतं, आत्मप्रचिती लागते. म्हणजे पूर्वपक्षाचं असं खंडन होतं आणि मग स्वतःचं स्वतःला जेव्हा कळतं त्यावेळेला आपण ते मान्य करतो. आणि म्हणून हे परत परत सांगावं लागतं. नाही तर खरं म्हणजे काय, सद्गुरू प्रचितीला जर आपण मान्यता दिली तर आपण काही शोध घ्यायची आवश्यकता नाही आहे. सगळीकडे ईश्वर आहे. मग आपल्याला पण कळेल तो विंचू चावला तर त्याचं कामच आहे ते विंचू चावणारच, म्हणून आपण त्या विंचवाला मारायचंच नाही असं कसं चालेल, आपण मारलंच पाहिजे ना, तो चावतो आहे तर. तर अशा पद्धतीने आपलं आचरण कसं ठेवायचं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या शिवाच्या पेंडीवरती तो विंचू होता. आता तिथे जाऊन चपलेनीच मारलं पाहिजे. शंकरावरती चप्पल कशी मारणार, असं जो कोणी काही त्याच्यात काढलं तर कसं चालेल. तो मारायला हवा तर तिथे काय परत स्नान घाला शंकराला पण आता माराच असं करावं लागतंच. तर अशा ज्या गोष्टी आपण आता ही सगळी उदाहरणं असतात ना, ती आपल्याला कळायला हवं यासाठीच असतं. असं खरंच घडलं असेल का वगैरे त्या सत्यासत्यतेत जाण्याची काही आपल्याला आवश्यकता नसते. मुद्दा काय तर मुद्दा हा ते स्वस्वरूप कळण्यासाठी, सगळीकडे ईश्वर आहे हेच कळण्यासाठी आपला जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताने सिद्ध कसा करायचा ते ज्याचं तरी ठरवायचं. पण मी आणि भगवंत एकच हा आपला खरा सिद्धांत आहे. याला आणखीन पण एक नाव आहे, याला महावाक्याचा सिद्धांत म्हणतात. आपले जे 4 वेद आहेत त्या 4 वेदांची प्रत्येकाचं महावाक्य आहे. म्हणजे तरी ते अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी अशी जी वाक्य आहेत त्या वाक्यांचा अर्थ एकच, सगळ्या वेदांमध्ये सांगितलेला अर्थ एकच. पण असं जे त्याचं महावाक्य आहे त्या महावाक्याचा अर्थ असा आहे. मग आपल्याला कळेल की पूर्वपक्ष म्हणजे काय, या गृहीत धरलेल्या मगाशी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्या गृहीत धरायच्या आणि त्याच्यातून हे सिद्धापर्यंत कसं जायचं. एकदा का ते असं आपण अंतःकरणात बाळगलं, शुद्ध जाणीव आपल्याला झाली की सगळीकडे ईश्वर आहे, मग तो ध्रुव काय आहे, नचिकेत काय आहे, प्रल्हाद काय आहे ते आपल्याला जरा जरा कळतं. मग आपल्याला त्या नुसत्या स्टोऱ्या नाही वाटत की असं कसं असेल. तो नचिकेत इतका 4 रात्री 4 दिवस यमदेवांच्या तिथे जाऊन बसला म्हणजे काय केलं असेल. तर याचा अर्थ खरंच एखाद्या गोष्टीची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी आपण असं इतकं रात्रंदिवस त्याच्या मागे लागतो का. अगदी नचिकेताचं राहू दे, स्वामी विवेकानंद बसले होते ना, आज आपण कन्याकुमारीला गेलो तर आवर्जून बघायला जातो की नाही, की तिथे त्यांनी ध्यानधारणा केली आणि ते अगदी अलीकडलं असल्यामुळे आपल्याला खात्रीने माहिती आहे की खरंच 3 दिवस 3 रात्री अन्न नाही, पाणी नाही, अन्न कुठल्याच गोष्टी नाही आणि खऱ्या अर्थाने तिथे ध्यान झालं आणि त्यांना त्याची प्रचिती आली. अशी आत्मप्रचिती प्रत्येकाला येणं हे कठीण असतं. पण त्यांच्या प्रचितीवरून आम्ही काही बोध घेणार की नाही असा विचारसुद्धा आपल्याला करायला हवा. पण एकंदर या सगळ्या पंचभूतांच्या, त्रिगुणांच्या, या सगळ्या जडजव्या गोष्टींमध्ये आपलं स्वरूप काय आहे ते ओळखण्याचा हा सगळा प्रयास समर्थाने केला. आणि मग त्याचं जे श्रेष्ठत्व आहे ते एकदा का आपल्याला कळलं, म्हणजे आत्मतत्वाची ओळख आपल्याला झाली तर काय काय होतं. तर ते काय काय होतं त्यांनी पण हवं उन्मन होतं. म्हणजे आत्ताचे मन आपलं जिकडे तिकडे अडकतं ना तसं होत नाही, आपण त्याच्या पलीकडे जातो, गुणातीत असं ते होऊन जातं. मग काही कुठे कोणाशी द्वेष नाही, कोणाशी काही मत्सर नाही, कोणाबद्दल काही राग नाही असं होऊन जातं. मन जे आपलं चंचल असतं ते स्थिर होतं. आपण म्हणतो ध्यानाला बसते पण इतक्या गोष्टी मनात येतात असं काही होत नाही. बसलं की आपल्याला ईश्वराखेरीज काही दिसत नाही. जे काही आपण ध्यानासाठी घेतलं असेल किंवा योगाच्या इथे आपल्याला सांगतात की एका मेणबत्तीच्या ज्योतीकडे बघतच ध्यान करा, तर तशा गोष्टी राहतात. चंचल मन आपलं त्या ठिकाणी स्थिर होऊ शकतं आणि हे जे देव आणि भक्ताचं द्वैत आहे ते द्वैत संपतं. अशा प्रकारचा अनुभव संतांनी घेतलेला आहे. ते संत आपल्याला सांगतायत दृश्य जग सगळं मिथ्या आहे, हा अनुभवच खरा आहे. पण त्याच्यासाठी हा अंतर्यामी त्यांच्या प्रचितीचा विवेक आपण करायचा की आपल्याला प्रत्येकाला तो अनुभव येईपर्यंत वाट बघायची का, आणि आम्हाला नाही अनुभव आला तर खोटा आहे असं म्हणायचं का. तर असं नाही म्हणायचं, ते मिथ्या आहे असं काही म्हणायचं कारण नाही. आपल्याला प्रचिती आली तर आनंदच आहे. पण निदान त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याचा आधार घेऊन सगळीकडे ईश्वर आहे, माझ्याकडे ईश्वरात काही फरक नाही, मी म्हणजे ईश्वरच आहे असं जे स्वस्वरूप आहे त्याची ओळख आपल्याला करून दिली. एक शब्द आपल्याला या समासामध्ये लगेचच येणार आहे. त्यांनी निरंजन शब्द आहे. बऱ्याचदा मुलांचं नाव पण निरंजन ठेवलं जातं. पण निरंजन म्हणजे काय असा जर प्रश्न विचारला तर त्या निरंजनला पण नीटपणानं सांगता येत नाही, तो भाग वेगळा. तर त्याचा अर्थ आहे की अज्ञान जाऊन ज्ञान होतं म्हणजे काय होतं, किंवा आता आणखी ज्ञानाचं विज्ञान होतं.
म्हणजे काय होतं, तिथे निरंजनाची अखंड भेटी होते. समर्थांची ओवी वाचली की कळेल तुम्हाला. तर तिथे निरंजनाची अखंड भेटी होते म्हणजे काय. आता आपण पाहिलं की त्या स्वस्वरूपाची ओळख झाली की मग आपल्याला काय होतं, तर त्या अर्थाने आपल्या आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि त्या ज्ञानाचं विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान पण होतं आणि तिथे निरंजनाची अखंड भेटी होते. आता ही निरंजनाची अखंड भेटी म्हणजे काय, तर निरंजन ह्याचा अर्थ आत्मज्ञान असा आहे किंवा विद्या असा आहे. दुसरा अर्थ असा आहे की उजाड प्रदेश. शब्दांचे अर्थ लक्षात घेतले तर तो शब्द तिथे का वापरला आपल्याला कळेल. एकांत स्थळ किंवा उजाड प्रदेश याला निरंजन असं म्हणतात. त्या ठिकाणी जाणं म्हणजे काहीच नाही आहे, तिथे उजाड आहे परंतु असं एकांत स्थान आहे. आता तसं आपल्याला आपल्या अंतःकरणाचं स्थान करायचं आहे की एकांत म्हणजे काय, तिथे दुसरे विचार येऊ द्यायचे नाही. म्हणून ती निरंजन स्थिती, ज्ञानाची स्थिती किंवा आत्मज्ञानाची विशेष ज्ञानाची स्थिती म्हणजे ती निरंजन स्थिती आहे. एकनाथी भागवतामध्ये तो शब्द वापरला आहे, निरंजनी आम्ही बांधिले घर. म्हणजे अशा जागी आम्ही घर बांधलं. आता याचा अर्थ काय, निरंजनी आम्ही बांधिले घर. अंतःकरण असं काही केलं की तिथे अन्य दुसरं काही नाहीच, फक्त ईश्वर. देह मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये भगवंत आहे. तर या देहामध्ये असणाऱ्या म्हणजे मंदिरामध्ये असणारा तो भगवंत म्हणजे काय आहे, तर निरंजनी आम्ही बांधिले घर असं होतं. किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं आहे, मृत्यूनी आधारिले तीही निरंजन सेविले. याचा अर्थ काय की मृत्यू तर जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मृत्यू आहेच. माऊली आपल्याला सांगतात तीही निरंजन सेविले. निरंजन सेविले म्हणजे ज्ञानसेवन केलं आणि मग ज्ञानसेवन केलं की मृत्यू येणं वगैरे काही नाहीच आहे. देह आहे आणि नाही याचा विषयच नाही आहे. ज्याला विशेष ज्ञान झाला आहे त्याचा देह त्याच्या ह्याच्याप्रमाणे असतो, पण तो असला काय नसला काय त्याला काही त्याचा फरक पडत नाही. त्यामुळे निर्विकल्प किंवा असे जे शब्द वापरले निष्कलंक, त्याचा अर्थ जो आहे तो निरंजन असा आहे. आणखी मायाविरहित म्हटलं म्हणजे काही त्याच्यामध्ये जराही चूक राहत नाही, असं निष्कलंक, त्याच्यावर डाग राहत नाही, काही व्यंग राहत नाही, त्याला निरंजन असं म्हणतात. अजून सोपं करायचं तर त्याला आपण ईश्वर म्हणूया, परब्रह्म म्हणूया. आता मगाशी म्हटलं तसं की दुसरं काही नाही अशी जागा, जन्ममरणाचा पण विचार नाही अशी ही जागा आहे. नाही तर आपल्याला सगळ्यात भय काय असतं, आत्ता आहोत पुढे काय, तर ते आत्ता आहोत म्हणजे आपण अजूनही देहाचा विचार करतोय तोपर्यंत जन्ममृत्यूचा विचार आहे. त्या निरंजन स्थितीमध्ये देहाचा विचारच नाही आहे ना, आणि त्यामुळे जन्ममृत्यूचा पण विचार नाही. लागो तुझे ध्यान निरंजनाचे असं म्हणतात ते त्या अर्थाने. असं तो शब्द जरा नव्याने या समासात आला आहे आणि सगळ्या संतांनी तो शब्द वापरला आहे म्हणून आपण करू. निर अधिक अंजन. अंजन आपल्याला कळतं, डोळ्यात घालतो ते अंजन, काजळ किंवा तरी दृष्टी येते. आपलं काजळ घालतो त्यांनी सौंदर्य वाढतं, पण अंजन घालायचं म्हणजे दृष्टी वाढवायची. तर निरंजन म्हणजे दोषरहित दृष्टी करायची. दृष्टी वाढवायची म्हणजे काय, दोषरहित. आपल्या डोळ्याला चांगलंच दिसलं पाहिजे. आता काय आणखीन स्पष्टीकरणाची गरज नाही, आपल्या डोळ्याला सगळं चांगलं दिसत नाही हा तर आपला प्रॉब्लेम आहे. तर निरंजन दृष्टी म्हणजे काय, तर सगळं छानच दिसलं पाहिजे. सगळीकडे आपल्याला त्या प्रत्येक असेल वाईट गोष्टी असतील पण त्या वाईटातली पण आपल्याला चांगलीच गोष्ट दिसली पाहिजे, ती निरंजन दृष्टी. असा निरंजन शब्दाचे निर्णय अर्थ सांगितलेले आहेत. असा हा सगळा सिद्धांत निरूपणाचा विषय. पण पहिल्या ओवीपासून साधारण 9व्या ओवीपर्यंत त्यांनी आपल्याला म्हटलं की या एवढ्या मोठ्या दृश्य जगामध्ये अनेक घटना सातत्याने घडत असतात, आपण पाहत असतो. आणि घटना घडत असतात त्या कायम काही टिकत नाहीत, सारखं काहीतरी बदल चाललेला असतो. पण एवढं सगळं चालत असलं तरी ते जे निश्चळ परब्रह्म आहे ते मात्र तसंच्या तसं असतं. त्याला मात्र काळाचा, त्या सगळ्या दृश्य जगातल्या घटनांचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. अगदी रात्र असू दे, दिवस असू दे, काहीही असू दे, ते तसंच असतं. आपल्याला त्याचे वेगवेगळे फरक जाणवतात. म्हणजे अगदी आपण आकाशाखालचं हे दृश्य जग असं म्हणतो, त्यामुळे आकाशाखालचं दृश्य, तर आकाशातला जो सूर्य आहे त्या आकाशातला सूर्यसुद्धा काळाप्रमाणे आपल्याला वेगवेगळा भासतो. जसं आपण म्हणतो की सकाळी जरा फिरायला बरं वाटतं कारण सूर्याचं त्रासदायक हे नसतात. जसं जसं ऊन वाढतं तसं ते त्रासदायक पण होतं. तर असे जे फरक आहेत ते आपल्याला जाणवतात. परंतु ते म्हणतात की हे काही कायम टिकत नाहीत. सकाळ होते, दुपार होते, संध्याकाळ होते, रात्र होते, तो जातो असताना पुन्हा येतो. असं सगळं या दृश्य जगाच्या गोष्टी या आकाशाखाली चालत असतात. कायम काहीच यातलं राहत नाही.
कायम जे राहतं परब्रह्म, शुद्ध जाणीव, सर्वोत्तम वस्तू, ती मात्र आपल्याला ओळखता आली पाहिजे. या अशा सगळ्या बदलणाऱ्या जगामध्ये ती वस्तू आहेच आहे, ते त्या वस्तूला ओळखलं पाहिजे. सातत्याने सारखं आपल्याला तेच सांगितलं जातं. ते एकदा आपल्या अंतरामी कळलं तर मात्र आपलं काम झालं, आपण स्वस्वरूपाची आपल्या भेट झाली असं होईल. आणि त्यातली आणखीन जमेची बाजू आहे, एकदा भेट झाली की मग ताटातूट नाही. भेट व्हायला काय कालावधी लागेल, जन्मजन्म लागतील किती ते माहीत नाही, पण एकदा का ते झालं की मग मात्र त्या भेटीनंतर पुन्हा हे होणार नाही की आता पुन्हा मागे येईल का गाडी, तर नाही, ती काळजी नको. आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यावर पुन्हा खाली यावं लागत नाही, मनाचं उन्मन होतं. आणि या अर्थाने आपल्याला जी निरंजन भेट म्हटलं आहे तशी भेट होऊ शकते. काही काही ठिकाणी आपल्याला अभंगामध्ये ना शब्द येतात आणि मग आपण फार काही खोलाचे, वृत्तीशून्य झाली या संसारी, असं म्हणा. आता वृत्तीशून्य झाली या संसारी म्हणजे काय? हा संसार म्हणजे दृश्य जग, आणि या संसारामध्ये वृत्तीशून्य झाली म्हणजे या संसारामध्ये घडत असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या अंतःकरणाने घेतल्या नाहीत. हे असंच घडणार आहे असं गृहीत धरलेलं आहे. आणि मग साधू संता मागणे हेचे आता पुढल्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं. याचा अर्थच आहे की साधू संतांनी स्वतःच्या प्रचितीने दाखवून दिलं आहे की या दृश्य जगामध्ये असं घडतच असतं, पण तरी देखील जी ईश्वर नावाची गोष्ट आहे ती मात्र सगळीकडे आहेच आहे, त्याला आपण ओळखलं पाहिजे. विवेकानंदांची एकदा परीक्षा घेण्यासाठी एकदा सगळी मुलं जमली होती आणि जशी सगळी पॉझिटिव्ह विचार करणारी त्यांची मित्रमंडळी जशी होती तशी त्यांना मोठं होत आहेत म्हटल्यावरती पाय खेचणारी पण होतीच की. त्या नरेंद्राला एक दिवस त्यांनी असं म्हटलं की आज तुला विषय देतो आणि त्या विषयावरच तू बोलायचं, शून्य असा विषय दिला. स्वामीजींना विषय दिला शून्य. आता स्वामीजीच ते आणि एवढी मोठी स्वतः साधना केलेली असल्यामुळे त्यांना काही नाही वाटलं. ते म्हणाले हो मी अशून्य या विषयावर बोलीन. आणि या शून्य विषयावर त्यांनी बोलायला सुरुवात केली. आपल्याला सगळ्यांना ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते माहिती आहे. पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्णच उरतं, त्या शून्यातून कितीही काही काढलं तरी तेच राहणार आहे. अशा पद्धतीने त्यांनी छानपैकी विचार मांडला. गंगेतून समुद्रातून कितीही पाणी बाहेर काढलं तरी ते तिथे असणारच आहे परत, अशा प्रकारचा विचार स्वामीजींनी मांडला असं आपल्याला कळेल. त्यामुळे या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी या अशा होतच असतात. त्यामुळे ती वृत्तीशून्य होणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या घडत असणाऱ्या गोष्टींमधून आपल्या वृत्तीला या बाकीच्या गोष्टींचा परिणाम न होता ईश्वरच कसा दिसेल असा आपला प्रयत्न असला पाहिजे. असा पहिल्या 9 ओव्यांमध्ये समर्थांनी विषय मांडला आहे. 10व्या ओवीपासून एक 4च ओव्यांमध्ये त्यांनी पुन्हा एकदा हे सगळं कळण्यासाठी, जसं आत्तापर्यंत 2-3 वेळा मी उच्चार केला की सद्गुरूंनी त्यांना प्रचिती आली आहे, संतांना प्रचिती आली म्हणजे पुरेशी आहे, पण तरी देखील पुढल्या 4 ओव्यांमध्ये त्यांनी उपासनेचं महत्त्व सांगितलं की असं जरी असलं तरी उपासना महत्त्वाची आहे. अंतरात्म्याचा जो शोध आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्या अशाश्वत असणाऱ्या जगामध्ये शाश्वत असणारी गोष्ट आपल्याला शोधून काढायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला उपासना करायलाच हवी. आणि ती उपासना साधना केल्याखेरीज आपल्याला आत्मप्रचिती ज्याला म्हणतो ती आत्मप्रचिती येणार नाही, त्याच्यासाठी करावं येते. आणि ती आत्मप्रचिती आल्यावर आपली पण वृत्ती शून्य होते. या दृश्य जगातल्या गोष्टींच्या पलीकडे असणारं जे आत्मतत्व आहे ते पण आपल्याला दिसतं, असं त्यांचा खात्रीनं सांगणं आहे. ह्या अशा अंतरात्म्याचा शोध घेणारा जो साधक असतो त्याला ह्या सगळ्या दृश्य जगातल्या चंचल गोष्टींना निश्चळ करता येतं. असं दृश्य जगात दिसत असतं. त्याच्यासाठी अशा ही जी चिकाटी आहे, तो जो शांत स्वभाव आहे, तो सगळा आपल्याजवळ असावा लागतो. आणि तसा असला की माणूस जरा विवेकाने दुसरा विचार करतो. दृश्य जगामध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे अगदी परवा आपल्याकडे सकाळी उठता उठता जी बातमी आपल्याला कळली आणि युद्धाची ही आपल्यावर आलं संकट असं वाटलं, त्यावेळेला अनेकांनी शांत राहा, याच्यातून काहीतरी नक्की मार्ग निघणार आहे. आता हे जे काही असं वाटणं आहे ना, त्या वाटण्याला 2 अर्थ होते. चंचल मनाला असं थांबून कसं चालेल, संधी मिळाली आहे हाणून घ्या काढा, अशी एक वृत्ती आपली झाली. दुसरी होती होणार काहीतरी याच्यातून नक्की निघणार आहे, जरा धीराने घ्या असं आपल्याला सांगितलं गेलं. तर हे जे असं दिसतं आपल्याला त्या चंचल जगामध्ये अशा स्थिर मनाने राहणं खूप अवघड असतं. पण जो असा स्थिर मनाने राहू शकतो, सुदैवाने आपल्याला चांगला नेता मिळालेला आहे. बोलू देत लोकांना काय, कितीही टीका करून दे, पण तो स्थिर मनाने निर्णय घेऊ शकतो आहे आणि त्याचा आपल्याला परिणाम दिसत आहेत. ते जे आहे ती साधना आहे.
ती जी आहे ती उपासना आहे. चंचल जगामध्ये, या दृश्य जगामध्ये घडत असणाऱ्या घटनांच्या मागे जे काही आहे ते शोधणं, ते स्वीकारणं आणि त्याप्रमाणे करणं, असं करणं ते उपासकालाच घडू शकतं असं ते आपल्याला सांगतात. आता अशी स्थिती असते तेव्हा एखादा क्षण असा येतो की तिथे आपल्याला जे काही सगळं अज्ञान, भ्रम, गोंधळ असतात ना, ते असे बाजूला करावे लागतात. येत असतील ना कितीतरी अंगावरती अशा गोष्टी येत असतील की ती चलबिचल होत असेल की आपण करतो ते बरोबर ना, परिणाम काही चुकीचा झाला तर आपल्याला केवढ्याला पडेल. त्यावेळेला या सगळ्या अशा गोष्टी शांतपणानं बाजूला कराव्या लागत असतील. भ्रम बाजूला करावे, गोंधळ बाजूला करावा असेल, येणारे जे दुसरे विचार असतील हेच आपल्याला करायचं आहे अशी मनाशी खात्री बाळगायला लागत असेल. असं सगळं व्यवहारातल्या गोष्टींनी आपल्याला समजतं. पण ह्या आत्मज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा दृश्य जग सारखं आपल्या आड येतं, त्याला असं बाजूला करता आलं पाहिजे तर आपल्याला होतं. हे करण्यासाठी सद्गुरू खूप आपल्याला मदत करतात. हे परमात्म स्वरूप करण्यासाठी सद्गुरूकडून शिष्याला पूर्ण शक्तिपात करून मिळतो. असं काही सद्गुरू शिष्याला देतो. रामकृष्ण परमहंसांनी या सगळ्या गोष्टी नरेंद्राला इतक्या सहज दिल्या की त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टी मिळाल्या. 14व्या ओळीपासून आपल्याला या सद्गुरू म्हणजे आध्यात्मिक शक्तीचं जे भांडार आहे ते सद्गुरू शिष्यासाठी कसं उघडून ठेवतो याची उदाहरणं आपल्याला दिलेत. सद्गुरू शिष्या देण्यासाठी खरं म्हणजे तयारच असतो. तितक्या ताकदीचा शिष्य नसतो, ते झेपणारा शिष्य नसतो, म्हणून गडबड होते. म्हणून समर्थांना कल्याणच फक्त मिळाला. एवढे 1200-1400 भट इतकी मंडळी होती, पण कल्याणा इतका जाणकार शिष्य सगळे नव्हते. त्याच्या उद्धवाला वेगळ्या पद्धतीने दिलं, वेणा स्वामींना वेगळ्या पद्धतीने दिलं, अनेक शिष्य होते. पण कल्याण म्हणजे सावली समर्थांची असं जे आपल्याला दिसतं. किंवा आत्ता म्हटलं तसं रामकृष्ण आणि नरेंद्र अशा ज्या गुरु शिष्याच्या जोड्या आहेत या आपल्याला दिसेल की त्यांना खऱ्या अर्थाने कळतं. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज आणि ज्ञानेश्वर या दोघांचं पण गुरु शिष्यांचं हे नातं असंच होतं. खरं तर त्यांना प्रज्ञाचक्षू हे पद मिळालेलं आहे. गुलाबराव महाराज अंध, दिसत नव्हतं त्यांना, पण माऊलींवरती नितांत श्रद्धा. माऊलींवरती इतकं हे होतं की ते दोन नव्हतेच. माऊली आणि हे दोघं जण एकच होते जणू काही, असं त्यांचं होतं. आपल्या सगळ्यांना मी गोष्ट पूर्वी सांगितली असेल, कधी कधी हल्ली होतं की निरूपणात पूर्वी सांगून झालेलीच गोष्ट परत सांगितली जाते. पण काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला स्मरणात ठेवणं आनंददायी असतं. त्या गुलाबराव महाराजांनी जेव्हा म्हणजे तात म्हणत असत ज्ञानेश्वर माऊलींना, आपण माऊली म्हणतो, ते त्यांना वडील म्हणत असत आणि स्वतःला ते मुलगी म्हणायचे ज्ञानेश्वरांचे. म्हणजे आपल्या बरोबर वेगळं नातं त्यांनी लागलं. आपण सगळेजण माऊली आई आणि आपण ज्ञानेश्वरांची मुलं असं नातं लावलं आहे. ते त्याला तात म्हणजे वडील म्हणायचे आणि स्वतः त्यांची मुलगी, आणि मुलीचं आणि वडिलांचं नातं असतं तसं त्यांनी ज्ञानेश्वरांशी आपलं नातं लावलं होतं. आणि किती त्यांनी इतकं अद्वैत साधलेलं होतं की ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीची पूजा करणाऱ्यांच्या हातातली पांगारकर स्वतः ती पूजा करत होते. आणि गुलाबराव महाराज अंध असल्यामुळे कडेला बसले होते. आता ती पूजा स्वतः करत नव्हते, दिसत तर नव्हतंच. पांगारकरांच्या बोटातली अंगठी समाधीवर घासते असं त्याला कळलं आणि ते सांगतात हातातली अंगठी काढा, तातांच्या अंगाला घासते. हा जो काही विषय आहे ना, ते सद्गुरू शिष्याचं म्हणजे म्हणून सद्गुरू सगळं सर्वस्व शिष्याला देत असतात. ये हृदयचे ते हृदय असं जे म्हणतो तसं असतं. दोन नाहीतच, एकच असा भाव असतो असं आपल्याला दिसतं. काय काय गोष्टीतून दिलं जातं. दर्शन, स्पर्शन, भाषण, स्मरण, संकल्प, आज्ञा आणि स्वप्न अशा 7 गोष्टींच्या मार्फत सद्गुरू सत्शिष्याला अशा सगळ्या गोष्टी देत असतात. जसं आपण आत्ता म्हटलं गुलाबराव महाराजांचं उदाहरण घेतलं, ते दर्शनातून आहे की त्यांना प्रत्यक्ष दिसतही नव्हतं, पण अंतःकरणात त्यांचं सातत्याने दर्शन जणू काही घडत आहे आणि म्हणून त्यांना हा असा अनुभव ते देता आला. किंवा आत्ता म्हटलं तर रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्राला स्पर्शाच्या माध्यमातून सगळ्या आपल्या गोष्टी देऊ केल्या. जेवढ्या सिद्धी रामकृष्णाला होत्या, म्हणजे त्यांच्या चरित्रात प्रसंग आहे की नरेंद्राला या सगळ्याची लक्षात येत नव्हतं की रामकृष्ण माझ्यावरती काय करतायत. त्यामुळे तो 1-2दा म्हणाला पण की तुम्ही काय करताय, मला आईवडील आहेत. म्हणजे ते जे काही त्यांच्या अंतरात होत होतं ते त्यांना सहन होत नव्हतं आणि म्हणून ते म्हणाले तुम्ही काय प्रयोग करताय माझ्यावर. मग आज पुरे
काही दिवसांनी परत असं म्हणून स्पर्शाच्या माध्यमातून रामकृष्णांनी आपल्याजवळची सगळी शक्ती नरेंद्राला दिली होती. आणि नरेंद्राचं आणि रामकृष्णांचं खरंच अलीकडलं आणि सगळं उपलब्ध असणारं चरित्र आहे. त्यामुळे आपल्याला विषय घ्यावं लागतं. समर्थांच्या मनातसुद्धा समर्थांच्या चरित्रातसुद्धा आपल्याला प्रसंग बघायला मिळतो की त्यांच्याकडून जे कार्य होणं त्यांच्या रामरायाला अपेक्षित होतं ते तरी करूनच घेतलं. त्यामुळे संकल्प काय तर हिंदवी स्वराज्याची स्थापना व्हायला हवी, राजा हिंदवी स्वराज्याचा व्हायला हवा आणि तो तुझ्या करवी व्हायला हवा असं जणू काही रामाने त्याला सांगितलं होतं. तो संकल्प रामाने त्यांच्या करवी करून घेतला. तुम्हासी जगदोद्धार करणे आहे, तुमची तनू आहे अमची तनू आहे, दोन तपे रक्षिली काया, हे जगदोद्धारा कारण आहे की तुला जन्म का दिला आहे तर तुझ्या करवी हे काम करून घ्यायचं आहे. अशा निरनिराळ्या पद्धतीने सद्गुरू सत्शिष्याकडून हे करून घेत असतो. आणि यातलं दोघांच्यामधलं जे दोन पण आहे ते दोन पण अजून अगदी बाजूला होतं, दोन्ही एकच होऊन जातात असं आपल्याला दिसेल. इतक्या प्रकाराने सद्गुरू शक्ती प्रदान करू शकतात शिष्याला. म्हणजे अगदी असं सोपं उदाहरण म्हटलं तर एका ज्योतीने दुसरी ज्योत पेटवावी ना, इतकं सहजपणानं ते आपलं ज्ञान आपल्या सत्शिष्याला देऊ शकतात. साधकाचा किंवा तो जो शिष्य आहे त्याच्या अंतःकरणामध्ये या सगळ्या गोष्टी सहज झाल्या पाहिजेत. आणि सगळ्या प्रकारची काळजी सद्गुरू घेतात याची उदाहरणं आपल्याला अनंत ठिकाणी देता येतील. काही भाषणाची तयारी नाही आणि तरी देखील शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये नरेंद्र बोलला आणि म्हणाला काही नाही, जणू काही मला रामकृष्ण आज सांगत होते आणि मी बोलत होतो. असं जे काही अनुभव सांगतात त्या अनुभवाचा अर्थ तोच आहे की सद्गुरू सत्शिष्याला हे सगळ्या प्रकार देत असतात. शक्तिपात जो असतो तो असाच म्हणतात. पुढे 15 ते 21 ओव्यांमध्ये त्यांनी पुन्हा एकदा या मगाशी उल्लेख केला त्या महावाक्यांचा विचार केला आहे. आणि या महावाक्यांचा अर्थ असाच आहे की त्याचंच आपण चिंतन केलं, म्हणजे त्या महावाक्यांचा अर्थ मनाशी लावायचा प्रयत्न केला तर मग आपल्याला कळतं की ही जी आपली ज्ञानेंद्रिय किंवा मन आहे त्याचं जर एका अर्थाने आत्मप्रतीच्या दिशेनं त्यांना वळवलं, करायचं यांच्याच मार्फत ना, आपल्याला मनानेच ठरवायचं आहे की मी ईश्वर आहे असं स्वस्वरूप करायचं म्हणजे काय तर याच ज्ञानेंद्रियाला आणि मनाला आपल्याला या बाजूला वळवावं लागतं. आणि तसंच वळवलं तर आत्मज्ञानाचा विचार आपल्याला करता येतो असं ह्या पुढल्या 15 ते 21 ओव्यांमध्ये पण त्यांनी सांगितलं आहे. हे ज्याला जमतं तो स्वाभाविकच समर्थांचं नेहमीच आहे, केलं भाग्यवान, नाही केलं करंटे लगेच सांगून मोकळे होतात. तसं आपल्याला ते कळेल की असे जे असतात विचारवंत, अशा विचारवंतांना त्यांनी सांगितलं त्यांनी महावाक्यांचा विचार करावा, या इंद्रियाला आणि मनाला अशा प्रकारे वळवावं. ही साधना केली तर आपल्याला त्याचा उपयोग होतो. असं आहे की एकदा मालक प्रसन्न झाला की सगळं छानच ना, तसा जगाचा मालक आहे परमात्मा, तो एकदा प्रसन्न झाला की झालंच, मग आणखीन काही करायची आवश्यकताच नाही आहे असं आपल्याला दिसेल. आता हे एकदा परब्रह्म समजलं की मग सगळी माया संपते, मग हे दृश्य जगातलं काही राहतच नाही. ज्याला आपण पूर्वपक्ष वगैरे म्हटलं ना मगाशी सुरुवातीला, गृहीत धरलेल्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गृहीत गोष्टी गेल्या. आता ज्याला परमात्मा कळला आहे, ज्याला सिद्धांत काय तो कळलेला आहे, तर आता पूर्वपक्ष काही राहतच नाही, तो मी हा भेदच नाही असं होईल. आकाश पाताळ काही आता भेदच राहणार नाही, आपला परका कुठलाही प्रकारचा भेद राहणार नाही. अगदी शब्दांचे व्यवहारसुद्धा अशा पण गोष्टी राहणार नाही. म्हणजे उपाधी ज्याला आपण सारखा शब्द वापरला ती कुठलीच उपाधी आपल्याला राहणार नाही असा त्याचा अर्थ. याच्यामध्ये एक 15वी ओवी आहे, 15 ते 21 मधली 15वी जी ओवी आहे ती जरा महत्त्वाची आहे. महत्त्वाची अशासाठी की त्याच्यात म्हटलं आहे महावाक्याचा विचार. मग असे म्हटलं की 4 वेद आणि त्या 4 वेदांची 4 वाक्य शास्त्राने, सगळ्या 4ही वाक्यांचा अर्थ तोच आहे. आत्मस्वरूप हेच खरं आपलं स्वरूप. हे 4ही वाक्याने अहम ब्रह्मास्मी म्हणा, तत्त्वमसी म्हणा किंवा काय प्रज्ञानम अयम आत्मा ब्रह्म म्हणा, काही म्हटलं तर अर्थ तोच आहे. पण त्या अर्थाला समर्थांनी असं म्हटलं की या महावाक्याचा विचारू तेथे संन्यास असू अधिकारू. म्हणजे ह्याचा विचार करणं, त्या विचार करण्याचा अधिकार आपण क्षणभर असा ओवीचा अर्थ की संन्यासालाच फक्त अधिकार आहे. दैवी कृपेचा जो नरू तोही विवरवून पाहे. आणि ज्याच्यावर खरंच भगवंताची कृपा आहे त्याला या सगळ्या 4ही वेदांमध्ये सांगितलेल्या महावाक्याचा अर्थ कळेल. याचा अर्थ काय, मग संसारिक माणसांनी पडूच नाही का? ओवी वाचली की लगेच आपली पहिली प्रतिक्रिया काय, संन्यास असू अधिकारू.
संन्यासाला फक्त अधिकार आहे, संन्यासी माणसाला. तुम्ही आम्ही प्रापंचिक आहोत म्हणजे आपल्याला काही अधिकार नाही असं आपल्याला वाटते. तर तसं नाही. संसारी प्रापंचिक माणसं जी आहेत त्यांनी भक्तिमार्ग सोडून या महावाक्याची, वेदांताची उपासना जर केली, पुष्कळ चर्चा केली, तर त्याची साधना पद्धती, त्याची जीवन पद्धती याच्यामध्ये विसंगती होईल. आपण लक्षात काय घ्यायचं की संन्यासी माणसालाच फक्त या महावाक्यांचा अधिकार आहे असं का म्हटलं असेल, आम्हाला नाही आहे का? तर आम्ही जर त्या महावाक्यांच्या अर्थाकडे गेलो किंवा त्या महावाक्यांचा विचार केला तर आपल्याला घर का ना घाट का असं होईल. धड प्रपंच पण नाही, धड संन्यास पण नाही. तर संन्यासी माणसांच्या संसारी माणसांची जीवन पद्धती आणि हा महावाक्यांचा अर्थ लावण्यासाठी लागणारी जीवन पद्धती यामध्ये विसंगती राहील. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं संन्यासाची गोष्ट वेगळी आहे. त्याचं जीवन जे आहे ते सगळं असं आत्मबुद्धीच्या स्तरावरच आहे. त्याला काही प्रपंचाच्या तुमच्या आमच्यासारख्या गोष्टी नाही आहे. त्याला देह, बुद्धी, रोजचं अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या गोष्टी त्याच्या मर्यादित आहेत. त्याला 11 वाजता जाऊन 4 घरी भिक्षा मागितली की 12चं संपणार आहे. आपल्याला उद्या काय ह्याची योजना असते. त्या प्रापंचिक माणसाच्या आणि संन्यासामधला जो फरक आहे तो समर्थ आपल्याला या ओबीमधून दाखवणार आहे की आपल्याला अधिकार नाही असा त्याचा अर्थ नाही, पण त्या महावाक्याच्या मागे लागलं तर काय होईल. तर त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलं की संन्यासाने स्वीकारलेलं जे जीवन आहे त्यांनी ज्ञानमार्गाचा जरूर अभ्यास करावा. त्याच्याबद्दल त्याच्याजवळ ती शुद्धता असते, त्याच्याजवळ ते पावित्र्य असतं, तो हे काम करू शकतो. मग प्रापंचिक माणसांनी काय करावं, तर प्रापंचिक माणसांनी अशी सक्ती वगैरे काही स्वतःला करून घेऊ नये, पण त्याची जी प्रचिती आहे त्याच्या प्रचितीचा आपण उपयोग करून घ्यावा आणि त्याप्रमाणे वागावं. संन्यासाला काय बाहेरच्या गोष्टींचा हा जो त्याग आहे तो विशेष आहेच, त्यामुळे त्याला आपोआप जमलेलं आहे सगळं. पण महावाक्यांचा प्रापंचिक माणसांनी जप करण्यात काही अर्थ नाही, उलट त्याला फारसा उपयोग होणार नाही. त्याऐवजी भक्ती मार्गाच्या माध्यमातून सामान्य माणसांनी जावं असं समर्थ आपल्याला सांगतात. महावाक्यांचं काय म्हणायचं जप करू नये. तर म्हणजे काय, तर ते महावाक्यांचा जप करायचा आणि त्याचा अर्थ मात्र वागणुकीत ठेवायचा नाही, मग त्याचा काय उपयोग. अहम ब्रह्मास्मी म्हणायचं, पण ते अहम ब्रह्मास्मी म्हणून झालं की आपला आणि परका भेद मनात असायचाच, स्वाभाविक आहे प्रापंचिक माणसाचं. म्हणून ते आपल्याला सांगतात. आता हा मुद्दा कळण्यासाठी आपल्या सुनीलदादा चिंचोकाने एक गंमतशीर प्रसंग सांगितला. त्यामुळे काय होतं, एक पारधी होता, पक्षी पकडला आणि तो जंगलात जाऊन पोपट पकडायचा. मग एकदा काय झालं की त्यांनी त्याच्या जाळ्यामध्ये भरपूर पोपट पकडले आणि हे सगळं त्याचं जे पोपट पकडण्याचं काम होतं ते सगळं एका तपश्चर्या करणाऱ्या संन्याशाने पाहिलं. तर त्याला फार वाईट वाटलं की काय बिचारा या पोपटांचा काय दोष, आणि याला सगळं पकडणार आणि याचं त्याच्यावरती चरितार्थ ते विकणार. तो म्हणाला, त्यांनी बोलावलं त्याला पारध्याला. तर म्हणाले, काय रे तुला याच्यातून किती पैसे मिळतील, काय सांगितलं असे आकडा. तर म्हणाले, मग आता असं कर, मी तुला एवढे पैसे देतो, त्याला सोडून दे. त्याला सोडून दे, त्याला नको पकडू, तुला पैसेच हवेत ना, मी तुला पैसे देतो. पण संन्याशाने त्याला पैसे दिले आणि मग ते पोपट त्यांनी सोडून दिले. याला काय, याला पैशाशीच मतलब होता. ठीक आहे म्हणाला. काही दिवस मध्ये गेले, त्याला परत जरुरी वाचली, मग परत तो जंगलामध्ये आला आणि तोपर्यंत या संन्याशाच्या लक्षात आलं होतं की हे असे पोपट असे अडकले जातात, त्यांना आपण शिकवलं पाहिजे. बरं, पोपट जसं शिकवत तसं बोलतात नाही का. तर मग ह्या संन्याशाची जंगलातच राहत होता, त्याच्या मनात आलं की काय यांचं जीवन, पारध्याने आपलं जाळं लावायचं आणि मग त्या जाळ्यात अडकायचं आणि त्याच्याऐवजी आपण त्याला शिकवू. म्हणून त्याला शिकवलं या संन्याशाने की मी जाळ्यात अडकणार नाही असं मारे शिकवलं. आणि मग झालं, ते पोपट बोलायला लागले, संन्याशी सांगायचा, पोपट बोलायचे, छान त्यांची शिकवणी चाललेली होती. काही दिवसांनी पारधी आला, पुन्हा त्यांनी जाळं लावलं, सगळे पोपट परत जाळ्यात अडकले. बोलत होते एकीकडे मी जाळ्यात अडकणार नाही, पण तरी अडकले. मग संन्याशाच्या लक्षात आलं की तसं आहे महावाक्य, अहम ब्रह्मास्मी आपण पुष्कळ म्हणू, परंतु अहम ब्रह्मास्मीचं आचरण आमच्याकडून होणार नाही, कारण ते आपल्याला प्रापंचिक माणसाला, संसारिक माणसाला हे होऊ शकणार नाही. म्हणून आपल्याला ते सांगतायत की जरी महावाक्याचा विचारू आणि लगेच येथे संन्यासू अधिकारू असं म्हटलं, आम्हाला अधिकार नाही का, तर आहे, अधिकार नाही अशातला भाग नाही, पण ते किती कठीण आहे याची जाणीव त्यांनी आपल्याला करून दिली आहे की महावाक्याचा जप हा तुमच्या आपली पक्ष्यांसारखी अवस्था होईल. आपण जप म्हणून करू, पण करायचं तेच कर्म करू. म्हणून त्यांनी आपल्याला परब्रह्माचं चिंतन करावं, अहम ब्रह्मास्मीचा अभ्यास करावा. जिथे जिथे म्हणून आपल्याला मनामध्ये कुठेतरी असा परकेपणा जिथे येईल तिथे लगेच मनाला सांगावं,
जिथे जिथे आपल्याला काहीतरी वाईट दिसेल तिथे तिथे पुन्हा चांगलं बघावं. अशा सगळ्या गोष्टी कृतीनं कराव्यात. परंतु म्हणून अहम ब्रह्मास्मीचा नुसता काही जप करणं हे काही उपयोगाचं नाही. असं आहे की समर्थांच्या मते ज्ञानाची जी गोष्ट म्हणजे ज्याला आपण आता सर्वश्रेष्ठ अवस्था, आत्मज्ञानी सर्वश्रेष्ठ अवस्था असं म्हणतो, तर तिथे उन्मनी अवस्था असं त्याला नाव दिलं आहे. म्हणजे ते मन उरतच नाही ना, अशी स्थिती येते, इतकी उच्च स्थिती येते की तिथे आपलं मन उरत नाही. आपल्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या आपण मनाने ठरवतो ना, तर इथेमुळे आता ती अशा भूमिकेवर आपण जातो की तिथे आपलं मन नसतंच, उन्मनी अवस्था असते. मग अशी उन्मनी म्हणजे अशी शुद्ध ज्ञानाची अवस्था असल्यावर खरं म्हणजे काहीच आवश्यकता नाही आहे असं आपला परका असं असण्याची. पण तरी देखील आपलं असं होतं. आचार्य रजनीशांकडे एक साधू आला होता, तर आपण नेहमी गोष्ट ऐकतो ते आपल्याला ती माहिती आहे की एकच दिसलं पाहिजे. सगळीकडे मला ब्रह्म आहे असं दिसतं का? आपल्याला तर नाही दिसत. झाडं पानं फुलं सगळं दिसतं ना, तोपर्यंत कसं काय अहम ब्रह्मास्मीचा अनुभव येईल? म्हणून रजनीशांनी पण त्याला तेच सांगितलं आहे की जोपर्यंत मला सगळीकडे ब्रह्मच दिसत आहे असा अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे असं चालणार. पण तो येण्यासाठीची तयारी काय? तर हा माझा परका भेद सोडून द्यायचा. आपोआप शुद्ध ज्ञानापर्यंत उन्मनी अवस्थेपर्यंत आपण जाऊ. तरी देखील उपनिषद आपल्याला सांगतं न तत्र वाग गच्छती, तिथे वाणी जात नाही. म्हणजे सांगू शकत नाही आपण हे असं कधी होईल, किती वेळ लागेल, होईल का? तर होईल, काही जन्म लागतील किंवा कदाचित तत्क्षणीसुद्धा होईल. पण त्याच्यासाठी आपल्याला न तत्र वाग गच्छती न तत्र चक्षु गच्छती, म्हणजे इंद्रियांच्या मार्फत आपल्याला हे अशा प्रकारचं ज्ञान घेता येणार नाही असं या 15व्या ओवीच्या ह्याच्यात आपल्याला कळेल. पुढे 22 ते 25 ओव्यांमध्ये त्यांनी हा जो परमात्मा आहे त्याचा आणखीन एक महत्त्वाचा विषय आपल्याला सांगितला की तो आपल्या शब्दाच्या कल्पनेच्या पलीकडे. आता जसं म्हणलं वाक न गच्छती तत्र वाक न गच्छती, तर कल्पनेच्या पण पलीकडला आहे. शब्दात तर नाही सांगता येत, पण आपण कल्पना पण करू शकत नाही. मनबुद्धीला कल्पना करता येते, पण ही ईश्वराची कल्पना ही त्याच्याही पलीकडली आहे. त्यामुळे आणि ते टिकत नाही. केलेली कल्पना ती पुन्हा आपण दृश्य जगात वावरतो त्या कल्पनेपासून पण दूर जातो. वारंवार आपल्याला ती विचार करावा लागतो आणि विचार करून सारखं आपल्या मनाला ते सांगावं लागतं. म्हणून ते सतत चिंतन परमात्म्याच्या म्हणजे मी परमात्माच आहे किंवा मी ईश्वरच आहे याच्यासाठी सातत्यानं चिंतन आपल्याला करावं लागतं. तर मग आपल्याला तेवढ्या वेळापुरतं का होईना तो विषय कळतो असं वाटेल. प्रत्यक्षात होईल की नाही माहीत नाही. असा त्यांनी सांगितलं. त्याच्यात त्यांनी पुन्हा ही जी महावाक्य सांगितली त्याच्यातला आपल्याला थोडंसं मराठी भाषाशास्त्र ज्यांना माहिती आहे त्यांना कळेल की वाक्यांश लक्षांश असा भेद पण असतो. म्हणजे महावाक्यातल्या शब्दांचे जे अर्थ आहेत त्या शब्दांचा आपण अर्थ शोधतो. ते आपल्याला कळलं की मी ब्रह्म आहे असा अर्थ जर आपल्याला कळला तर मग त्या मी ब्रह्म याचं मनन चिंतन अनुसंधान आपल्याला करायला हवं. मग आपल्याला त्याचा वाक्यांश अंश सगळं कळलं असं नाही, त्यातला अंश कळला असं होईल. मग आपलं मन जरा त्या स्वरूपात रमायला लागेल. मग हळूहळू काय होईल, लक्षांश म्हणजे जे आपलं लक्ष आहे, जे आपल्याला ध्येय गाठायचं आहे त्याचा थोडा अंश आपल्याला मिळेल. म्हणजे साधना असं करत राहिलं तर थोडंसं आपली प्रगती होईल की त्या लक्षाचा अंश त्या ध्येयाचा अंश आपल्याला कळेल. म्हणजे त्या स्वस्वरूपाशी थोडा वेळ का होईना आपलं मन स्थिर राहील. आणि मग ते लक्षांश साधलं, ध्यान संपलं की पुन्हा मागे येऊ आपण. त्यामुळे ध्यानात असेपर्यंत का होईना आपल्याला तो वाच्यांश आणि लक्षांश कळेल. आणि मग अशी सुरुवातीला जसं वृत्तीशून्य असं म्हटलं तशी वृत्तीशून्य व्हायला मदत होईल. आता याचा अर्थ काय, त्या परब्रह्मामध्ये लीन होण्यासाठी म्हणून तो जो अनुभव घेणार आहे, अनुभव म्हणजे सांगणार आहे आपल्याला किंवा पाहणार आहे, या सगळ्यांमध्ये काही सांगायचं शिल्लक राहत नाही. म्हणजे सद्गुरू काहीतरी शिष्याला सांगणार आहे, सांगायला काही शिल्लक नाही. शंका आले, शंका शब्दात व्यक्त करता येत नाही, असं सगळं होतं. त्याला वृत्तीशून्य म्हणायचं. बोलता येत नाही, सांगता येत नाही, विचारता येत नाही, सद्गुरू काही सांगत नाही. आणखीन एक शब्द आपण वापरतो की मौनम. त्या मौनात सगळं येतं. काही सद्गुरू बोलत नाही, पण सद्गुरू बोलत नाही त्याच्यातून शिष्याला हे ज्ञान होतं. अशी सगळी जादू आपल्याला त्या 21 ते 25 ओव्यांमध्ये समर्थांनी सांगितले. अशा पद्धतीनं दृश्य सगळं जरी किती जग असं सारखं बदलत असलं तरी त्या दृश्य खोट्या असणाऱ्या बदलणाऱ्याच जगाच्या ह्याच्यातून आपल्याला ज्ञानप्राप्ती करून घ्यायची आहे. त्या ज्ञानप्राप्तीनंतर
संत मंडळींना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्याच्यानंतर सुद्धा ते सांगतात की देह चालतो, त्यांच्या त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे देह चालतो. त्या देहाचा त्यांच्या या सगळ्याशी काही संबंध येत नाही. त्यांच्या अंतःकरणात तो ब्रह्मविचारच असतो. आणि म्हणून या आत्मदशकामध्ये ज्या 10 गोष्टी आपण 10 समासात पाहिल्या, त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की त्या ध्येयाला पोचेपर्यंतच्या खूप गोष्टी आपल्याला ते किती नुसतं पाहिलं तर चातुर्याचे 2 किती समास आपण जे पाहिले, अगदी त्या सगळ्या समासातून असं की एकही नव्हता याच्यातून हा विषय याच्यातून हा विषयाचा नव्हता, पण या सगळ्या 10 गोष्टीतून सिद्ध करायचं होतं एकच, ईश्वर स्वरूप काय आहे ते आपल्याला सांगायचं होतं. आता हे करताना त्यांनी आपल्याला आपल्याजवळ काय काय क्वालिटीज आहेत त्या सांगितल्या. पहिलं त्यांनी आपल्याला सांगितलं की माणसाजवळच फक्त भगवंताचं हे स्मरण करणं किंवा भगवंताला जाणणं ही कला आहे. आपण अनेकदा ही गोष्ट पाहिली की बाकी कुठल्याही जीवाला हे नाही आहे, फक्त माणूसच हे करू शकतो की भगवंताला जाणणं हे जे काही आहे ते माणसाला शक्य आहे. आणि म्हणून मग ती अंतरात्मा जाणण्याची जी काही हे आहे, त्यांना फक्त काय आहे, त्यांना रोजचं जीवन मरेपर्यंत जगणं एवढंच त्यांच्याजवळ आहे. आम्ही त्या देवालाही करू शकतो. त्यामुळे नरदेह किती महत्त्वाचं आहे आपण पाहिलं. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम आणि संत समागम या 3 गोष्टी कशा लागतात ते पाहिलं. आणि मग काय काय होतं त्या स्वरूपापर्यंत जाण्यासाठी भाग्यवान जी मंडळी असतात, संत मंडळी जी असतात किंवा अवतारी मंडळी असतात किंवा असामान्य म्हणू आपण, अशी जी मंडळी असतात त्यांना हा सगळा अनुभव येतो. शेवटच्या 28 ते 33 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला असं म्हटलं, मागच्या वेळेस उदाहरण दिलेलं बीजाचं, बीज ते बीज हे जे दिलं तसं म्हणे आपलं होतं. बीजापासून म्हणजे वासनेतूनच आपण जन्माला आलो, परंतु वासना रहित होऊन आपल्याला जायचं आहे, असा सगळा आपला प्रवास आहे. तर ती वासना उरायला नको म्हणून आपल्याला या स्वस्वरूपाची ओळख करून घ्यायला हवी. 28वी ओवी आपल्याला तसं सांगते. याच्यासाठी आपल्याला सारासार विचार, आत्मानात्म विचार, आत्मात्म विवेक असे करायला त्यांनी सांगितलं आहे. हळूहळू अशी निश्चल बुद्धी झाली की आपोआपच ह्या ब्रह्मज्ञानाचा अर्थ आपल्याला कळेल. 28, 29, 30 या तिन्ही किंवा अगदी सगळ्या 33व्या ओवीपर्यंत प्रत्येक ओवी हेच आपल्याला सांगते की जे काही ध्यान करायचं आहे ते निश्चळाचं ध्यान करायचं, म्हणजे आपण निश्चळ बनू. समर्थांची ओवी आहे, आपण चंचलाचं ध्यान केलं तर चंचल बनू, निश्चळाचं ध्यान केलं तर निश्चळ बनू. आपण ज्याचं ध्यान करतो तसे आपण बनतो. आता याचा अर्थ आपल्याला कळेल की आपल्या मनात ज्या गोष्टींबद्दलचा जो काही खास करून विषय असतो तसंच आपल्याला आवडतं. अमुक एक गोष्ट मला का आवडते त्याला काही फार मोठं कारण नसतं. ज्याचा विचार आपण करतो तशीच गोष्ट आपल्याला हवी असते तसं दिसतं. आणि त्यामुळे निश्चयाचं ध्यान केलं तर निश्चय मिळेल. जर का असंच आहे तर चंचलाच्या ऐवजी चंचल, तर निश्चयाच्या ऐवजी निश्चल मिळेलच. शेवटपर्यंत आपण या दृश्य चंचल जगामध्ये बाकी काही करू शकत नसतो तरी ध्यानाच्या किंवा निश्चलाच्या आधारे हे निश्चल परब्रह्म काय ते मिळू शकेल. आणि ही जी माया आहे ती जादूप्रमाणे खोटी ठरू शकेल. कळतं आहे आपल्याला, दृश्य मिथ्या आहे, कळतं आहे, वारंवार ते सांगतायत आपल्याला, पण मनात त्याचं सतत चिंतन केलं तर आपल्याला ते निश्चल काय ते कळेल आणि जे भय आहे ते भय आपलं दूर होईल. शेवटची जी 33वी ओवी आहे, 33च ओव्यांचा समास आहे. शेवटच्या ओवीमध्ये त्यांनी उपासकाला उपासनेच्या सहाय्यानं ब्रह्मज्ञानापर्यंत जाता येतं असं स्पष्टपणानं सांगितलेलं आहे. 33वी ओवी आपण बघितले तर उपासनेने उत्तीर्ण व्हावे, भक्तजने वाढवावे, अंतरी विवेके उमजावे सकळ काही, असं अगदी खात्रीपूर्वक रिझल्ट प्रगती पुस्तक दिलं आपल्याला. केलीत उपासना तर काय काय घडेल, तर उपासनेने उत्तीर्ण व्हावे. आपण जर अशा पद्धतीने उपासना केली तर निश्चितपणानं आपल्याला त्याचा उपयोग आहे. आणि मग समर्थच येते त्यावेळेस समर्थाने आपल्याला असं म्हटलं की हे ऋण फेडणं आहे. उपासना करणं आपल्याला आत्ता एकदम हा वेगळा विषय वाटेल. उपासना करणं ही फक्त आपल्यासाठीची साधना नाही आहे. आपलं काय व्हायचं ते चांगलं होईलच, पण ते आपल्याला सांगतात की अशी उपासना करून ब्रह्मज्ञानापर्यंत जाणं हे ऋण फेडणं आहे. आपण या जगामध्ये आलो आहे, भगवंतानी आपल्या या जगामध्ये पाठवलं आहे. त्या भगवंतानी आपल्यावरती केलेल्या या मोठ्या उपकाराची परतफेड आपल्याला करायला हवी. तर आपण ब्रह्मज्ञानापर्यंत जाणं हे त्याचं ऋण फेडणं आहे. हा वेगळा विचार आपल्याला दिला आहे. आपल्याला असं वाटतं साधना करायची, उपासना करायची आपल्यासाठी काही नाही आहे. त्यांनी आपल्याला इथे पाठवलं, त्यांनी फार मोठे उपकार आपल्या या जीवावर केले, त्याची परतफेड आपल्याला करायची. कसं फेडायचं हे
तर मग सामान्य मंडळी ते सगळं भक्तीचा प्रसार करून, फक्त आपण भक्ती करून नाही, भक्तजने वाढवावे. आपण नुसतं करून नाही, आपण करावे, करवावे भजन मार्गाचे. आपण करायचं, इतरांना करायला लावायचं, म्हणजे मग ते ऋण फेडणार. ज्ञानी भक्त व्हायला हवा आहे ना. नुसतं आपण आपल्या आत्मज्ञानापर्यंत गेलो की आपलं झालं असं नाही. तर आत्मज्ञानापर्यंत जाणाऱ्यांनी भक्तीच्या माध्यमातून हा भक्तीचा मार्ग वाढवावा, लोकांना पण या मार्गात आणावं. खरं तर असं आहे की शास्त्रकार आपल्याला सांगतात की एकदा ब्रह्मज्ञान झालं की काहीच उरत नाही, काही करायचं बाकीच राहत नाही, त्याला काही करायची आवश्यकताच नाही. म्हणजे अगदी उपासना वेगळी करायची सुद्धा आवश्यकता नाही असं सांगितलं. शास्त्र असं सांगतं की ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे त्याला आता वेगळी उपासना करायची काही आवश्यकता नाही. गोष्ट बरोबरच आहे, परंतु तरी देखील समर्थ आपल्याला सांगतात कारण हे ऋण आपल्याला फेडायचं आहे. त्या भक्तजनांना भक्तीच्या मार्गाला लावावं, अनेकांना या मार्गाला लावलं पाहिजे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेचे ज्ञान जनांस सांगावे, तरतेनं बुडो नेदावे बुडतयासी. असं समजा आपल्याला पोहायला आलं की काम झालं असं नाही. जो बुडतोय त्याला आपण बाजूला केलं पाहिजे, त्याला आपण वाचवलं पाहिजे, त्याला पोहणं म्हणायचं. नाहीतर आपल्या स्वानंदासाठी मला येतं पोहता, अरे तुला ठीक येतं, बुडणाऱ्याला वाचवतो का, तर त्याचा उपयोग आहे. तुला आत्मज्ञान प्राप्त झालं का, तसं नाही. अनेकांना ते आपल्याला करून देता आलं पाहिजे. अंतरी विवेक उमजावे सकळ काही, असं सगळा विचार केला पाहिजे. अगदी मोठ्यात मोठा जरी ब्रह्मज्ञानी झाला तरी देखील त्यांनी ज्ञानाचा उपयोग समाजाला करून दिला पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतायत. म्हणून या बाबतीत अन्य सगळे संत जरा गुळमुळीत बोलतील हां, पण समर्थांचं नाही आहे. समर्थ आपल्याला खणखणीत सांगतात की नाही, जे आपण असे ठावे ते हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन, असं स्पष्ट शब्दात त्यांचं सांगणं आहे. आणि त्यांनी ते प्रत्यक्ष कृतीने करून दाखवलं आहे. त्यामुळे आपल्याला पण त्यांचा सल्ला हाच आहे की आपण करावे, करवावे. आपण करायचं आणि इतरांना करायला लावायचं. म्हणून तेच लोक नाही म्हणतील, हो म्हणतील तरी करणार नाहीत, सगळे प्रकार असतील. आपला नेहमीचा अनुभव आहे. साधारणपणाला 100 लोकांना सांगितलं तर आज कालच मी म्हटलं की मी एकादशीचा निरोप पाठवते, तर एकादशी निरोप पाठवले की साधारणपणे माझा हिशोब आहे हा की जे येऊ शकणार नाही आहेत ते लगेच कळवतात, उद्या मी नाही आहे, उद्या मला अमक्या ठिकाणी लगेच येतं की मी उद्या नाही आहे, काय पाहुणे यायचं आहे किंवा मला बरं नाही, कारण काहीतरी असतात इमिजिएट. दुसरे असतात ते नुसतं निळी टीक दिसते, वाचलं आहे, येऊ का नाही माहीत नाही. फार थोडी मंडळी असतात, येणार हो असं म्हणणारी फार थोडी असतात, पण असं गृहीतच धरायचं. त्या जे करू ना त्याच्यात 10% आपल्याला मंडळी मिळणार आहेत, तितक्या गणिक लोकांपर्यंत जायचं. आपण करावे, करवावे ना. मग आपल्याला किती हवे उपस्थिती, 50, 500 लोकांना कळवा, म्हणजे मग 50 येतील, हा हिशोब आहे. आणि समर्थाने तसं केलं आहे. त्या पद्धतीने जर आपण केलं तर हे ब्रह्मज्ञान म्हणजे काही फार मोठा अवघड आयुष्यातला भाग नाही. हळूहळू आपल्याला पण लक्षात येईल की हेच सगळं काम करायला समर्थ आपल्याला सांगतात. सुरुवात केली आपण ज्ञानाचं विज्ञान व्हायला पाहिजे किंवा अज्ञानाचं आत्मज्ञान व्हायला पाहिजे. या सगळ्या चंचल जगातूनच आपल्याला ते मिळवायचं आहे. पण ते मिळवण्यासाठी आपल्या इंद्रिय उपयोगाचे नाहीत, आपले पंचप्राण उपयोगाचे नाहीत, आपल्या भावभावना उपयोगाच्या नाहीत. म्हणजे मर्यादित स्वरूपातच त्याचा आपल्याला उपयोग आहे. फक्त आपल्याला स्वस्वरूप एकदा कळलं की या सगळ्या गोष्टींची आपल्याला निश्चितपणानं मदत होणार आहे. असा हा 15वा दशक आपला होता आणि आत्मज्ञानाचा होता. तेव्हा आता झालं आपल्याला आत्मज्ञान काय आहे कळलं आपल्याला. असं म्हणूया, झालं नको म्हणूया, पण आपल्याला कळलं आहे की अरे हे काय आहे. आणि आता आपल्याला यानंतर मात्र सगळ्या पुढला जो 16वा समास आहे ना त्याच्यामध्ये समर्थांनी निरनिराळ्या ज्या म्हणजे वाल्मिकी स्तवन, सूर्यस्तवन, जेवढ्या 10 जणांचे ज्यांच्या सुरुवातीला स्तवनं झाली आहेत ती वेगळी आहे. श्रोत्यांचं स्तवन केलं आहे किंवा भाषेचं स्तवन केलं आहे, संतांचं स्तवन केलं आहे. आता या दशकात पण त्यांनी अनेकांची स्तवनं केली आहेत की आपल्या येण्यासाठी म्हणून ज्यांनी आपल्याला इथे आणलं त्या सगळ्यांचं स्तवन त्यांनी केलं आहे. सप्तसप्ती असं त्याला नाव दिलं आहे की सूर्यापासून अनेकांनी आपल्याला म्हणजे तो सगळा वंश किंवा परिवार ज्याला म्हणतो त्याचं वर्णन ते केलं आहे. ते आपण आता पुढल्या वेळेला बघूया. तव स्मरण संतत स्फुरणदाय्या माघडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य कर्णी पडो स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नावडो तुझ्या समय्या मुची तनु हि देश काजी पडो. जय जय.